मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सरकारची चांगली डोकेदुखी वाढली आहे। मराठा आंदोलन सुरू असतानाच आता धनगर संघटनांनी आरक्षणाची मागणी केली आहे। परंतु आता जरांगे पाटलांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हाती घेण्याची घोषणा करतात शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील उर्दू मदरशांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। याबाबतचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे आता उर्दू मदरशांबद्दल सरकारने काय नेमका निर्णय घेतलाय आणि मदरशांना कोट्यवधींचा निधी कशासाठी देण्यात आलाय या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी आतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण पेटलेलं असतानाच आता शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील उर्दू मदरशांना मोठा निधी देण्याचा निर्णय घेतलाय। मौलाना आझाद मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या मदरशांना 10 लाख रुपयांची मदत मिळणार आहे। या संदर्भात शासनाकडून एक जीआर प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यामध्ये मदरशांचं आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि शिक्षकांच्या मानधनासाठी निधी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचंही जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। सरकारने मदरशांना निधी देण्याचा निर्णय घेतलेला असला तरी राज्यातील सरसकट मदरशांना ही मदत मिळणार नाहीये। त्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहे। त्यामध्ये वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या मदरशांनाच निधी मिळणार असून संबंधित मदरशात विद्यार्थ्यांचं नियमित शिक्षण सुरू असणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय। ज्या मदरशांमध्ये कंत्राटी शिक्षकांद्वारे गणित आणि विज्ञान विषय शिकवले जात असतील त्या मदरशांना प्राधान्य देण्यात येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा अहवाल मिळणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलंय। याशिवाय एकाच इमारतीत एकच मदरसा असावा अशी अट देखील सरकारकडून घालण्यात आली आहे। मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मदरशांवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात। हिवाळी अधिवेशनात भायखळ्यातील उर्दू भवनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती। त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारने उर्दू मदरशांना निधी देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या जात समूहांच्या विकासासाठी आर्थिक महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर राज्यात मराठा तसेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनं सुरू झाली। त्यामुळे आता जरांगे पाटलांनी मुस्लिम आरक्षणावर लढा देण्याचे संकेत देताच शिंदे फडणवीस सरकारने मदरशांना निधी देण्याचा निर्णय घेतलाय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचा YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।